आपण कधी विचार केला आहे का की भारतासारखा एवढा मोठा देश अगदी दुर्गम खेड्यापाड्यात सुद्धा प्रत्येकासाठी आर्थिक सुरक्षा कशी उभी करतो? याचं उत्तर कदाचित आपल्या सर्वांच्या ओळखीच्या त्या लाल रंगाच्या पोस्टबॉक्समध्ये दडलेलं असेल. आज आपण भारतीय टपाल कार्यालयाच्या त्या जबरदस्त बचत योजनांच्या दुनियेत जाणार आहोत, ज्या करोडो भारतीयांसाठी आर्थिक सुरक्षेचा एक भक्कम आधार आहेत. आणि इथेच एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. 1 अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशामध्ये तुम्ही प्रत्येकासाठी आर्थिक सुरक्षेचा पाया कसा रचणार? हे खूप मोठं आव्हान आहे, नाही का? आणि ह्याचं उत्तर एका अशा संस्थेत दडलं आहे जिला आपण अनेकदा गृहीत धरतो. हो, आपलं भारतीय टपाल कार्यालय. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय बघणार आहोत? आपण सुरुवात करूया भारतातील बचतीच्या आव्हानांपासून आणि मग पाहूया पोस्ट ऑफिसने त्यावर काय उपाय शोधले आहेत. आपण रोजच्या बचतीच्या योजनांपासून ते दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणाऱ्या साधनांपर्यंत सगळं काही समजून घेणार आहोत. आणि शेवटी हे सगळं मिळून राष्ट्रीय स्तरावर सुरक्षेची एक अचूक योजना कशी तयार करते हेही पाहू. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. जरा विचार करा, तुम्ही भारतातल्या कुठल्या तरी दूरच्या गावात आहात जिथे जवळची बँक खूप लांब आहे. मग तुम्ही तुमच्या कष्टाची कमाई सुरक्षितपणे कुठे ठेवणार? हे खरं आव्हान आहे, ज्याचा सामना लाखो भारतीय करतात. आणि यामुळेच सुरक्षित आणि सहज उपलब्ध असणाऱ्या आर्थिक साधनांची गरज निर्माण होते. आणि इथेच आपले पोस्ट ऑफिस एका हिरोसारखं पुढे येतं. हे फक्त पत्र किंवा पार्सल पोहोचवण्यापुरतं मर्यादित नाही. हा एक आर्थिक गड आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला केंद्र सरकारचं पाठबळ आहे. म्हणजे तुमच्या बचतीला सार्वभौम हमी मिळते. ही सुरक्षेची सर्वोच्च पातळी आहे. जेव्हा आपण पोस्ट ऑफिस आणि बँकांची तुलना करतो ना, तेव्हा फरक अगदी स्पष्ट दिसतो. पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्या बचतीची संपूर्ण हमी सरकार घेतं, तर बँकांमध्ये फक्त 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा असतो. आणि पोहोचण्याच्या बाबतीत तर पोस्ट ऑफिसला तोडच नाही. त्याचं विशाल ग्रामीण जाळं त्याला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतं, ज्यामुळे ते खऱ्या अर्थाने सर्वांसाठी एक आर्थिक साधन बनतं. ओके, तर आता थिअरी खूप झाली. चला आता थेट योजनांमध्येच बघूया. सर्वात आधी आपण त्या पायाभूत योजना पाहूया ज्या आर्थिक शिस्तीची सवय लावण्यासाठी आणि एक भक्कम बचतीचा आधार तयार करण्यासाठी डिझाईन केले आहेत. रोजच्या बचतीसाठी इथे 3 जबरदस्त पर्याय आहेत. पहिलं म्हणजे बचत खातं, जे तुमच्या दैनंदिन गरजांसाठी 4% स्थिर व्याजदर देतं. तुम्हाला दर महिन्याला थोडी थोडी बचत करायची असेल तर आवर्ती ठेव म्हणजेच RD हा 6.7% दरासह एक उत्तम पर्याय आहे. आणि जर तुमच्याकडे एक मोठी रक्कम असेल तर मुदत ठेव म्हणजेच FD मध्ये तुम्हाला 7.5% परतावा मिळू शकतो. ही सोपी साधनं लाखो लोकांना औपचारिक आर्थिक प्रणालीत आणतात. ठीक आहे, पाया तर पक्का झाला. आता मोठं स्वप्न बघूया. या योजना फक्त पैसे वाचवण्यासाठी नाहीत, तर ते वाढवण्यासाठी आहेत. ही अशी साधनं आहेत जी तुमच्या पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावतात आणि भविष्याची तरतूद करतात. इथे 2 मुख्य खेळाडू आहेत, NSC आणि PPF. एकीकडे आहे NSC, जे 5 वर्षांसाठी 7.7% निश्चित दराने एकरकमी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. तर दुसरीकडे आहे PPF, जे एक 15 वर्षांची दीर्घकालीन योजना आहे. ही नियमित बचतीसाठी आदर्श आहे आणि कर सवलतीसह चांगला परतावा देते. प्रत्येक योजना वेगवेगळ्या आर्थिक ध्येयांसाठी बनवली आहे. आता PPFचं एक गुपित आहे, ते म्हणजे EEE स्टेटस, म्हणजे सूट सूट सूट. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही जे पैसे गुंतवता त्यावर टॅक्स नाही, त्यावर जे व्याज मिळतं त्यावरही टॅक्स नाही, आणि शेवटी जी रक्कम मिळते त्यावरही टॅक्स नाही. म्हणजे तिहेरी फायदा. आता एका अशा योजनेबद्दल बोलूया जी अगदी सरळ सरळ पैसे दुप्पट करण्याचं वचन देते. हो, किसान विकास पत्र. सध्याच्या व्याजदरानुसार तुमची गुंतवणूक बरोबर 115 महिन्यात म्हणजे 9 वर्ष आणि 7 महिन्यात दुप्पट होते. हा तुमच्या पैशांना वाढवण्याचा एक सोपा आणि शक्तिशाली मार्ग आहे. आता आपण अशा योजनांबद्दल बोलणार आहोत ज्या फक्त आर्थिक नाहीयेत, तर त्या भावनिक आहेत. ही केवळ आर्थिक उत्पादनं नाहीत, ही अशी साधनं आहेत जी भारताच्या सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या सर्वात गरजू लोकांना आधार देण्यासाठी तयार केली आहेत. इथे अगदी स्पष्ट दिसतंय की सरकार ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मुलींच्या बचतीला किती प्राधान्य देतं.
या विशेष योजनांवरील व्याजदर तब्बल 8.2% पोहोचतात, जो सामान्य बचत खात्याच्या दुप्पटहून अधिक आहे. हा एक खूप मोठा प्रोत्साहन आहे, जो या महत्त्वपूर्ण गटांना आधार देण्यासाठी तयार केला आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही निवृत्त झालेल्यांसाठी एक वरदान आहे. ती केवळ 8.2% शानदार व्याजदरच देत नाही, तर दर 3 महिन्यांनी व्याज देते, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी एक स्थिर आणि विश्वासार्ह उत्पन्नाचा स्रोत मिळतो. आणि हाच तो जबरदस्त व्याजदर 8.2% सुकन्या समृद्धी योजनेलाही लागू होतो. ही योजना खास मुलीच्या भविष्याला सुरक्षित करण्यासाठी तयार केली आहे, मग ते तिच्या शिक्षणासाठी असो किंवा लग्नासाठी. ही फक्त एक बचत योजना नाहीये, हा एका राष्ट्रीय चळवळीचा भाग आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाशी जोडून ही योजना एक शक्तिशाली संदेश देते की भारत आपल्या मुलींच्या भविष्यात गुंतवणूक करण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि या यादीत नुकतीच भर पडली आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्राची. हा महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना देण्यासाठी एक नवीन उपक्रम आहे. ही मर्यादित कालावधीची योजना महिलांना त्यांची बचत वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक भविष्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अनोखी संधी देते. तर मग ह्या सगळ्या योजनांना एकत्र पाहिल्यावर आपल्याला काय दिसतं? हे फक्त गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय नाहीत. ही एक पूर्ण विचार करून बनवलेली राष्ट्रीय योजना आहे, जी प्रत्येक भारतीयासाठी आर्थिक सुरक्षेला वास्तवात आणण्यासाठी तयार केली आहे. याचे महत्त्वाचे मुद्दे अगदी स्पष्ट आहेत. पहिलं म्हणजे सुरक्षा, कारण सरकारची हमी आहे. दुसरा म्हणजे सुलभता, कारण पोस्ट ऑफिस देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतं. तिसरं म्हणजे सर्वसमावेशकता, कारण इथे प्रत्येकासाठी, प्रत्येक वयोगटासाठी काही ना काही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही एक अशी प्रणाली आहे जी केवळ आर्थिक परतावाच नाही, तर सामाजिक प्रगतीही साधते. तर आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता की भारत आपल्या नागरिकांसाठी आर्थिक सुरक्षा कशी निर्माण करतो, त्याचं उत्तर इथे आहे. या योजना एक असं सुरक्षा कवच तयार करतात जे लाखो लोकांना सक्षम करतं आणि त्यांच्या छोट्या छोट्या बचतीला देशाच्या विकासासाठी इंधनात रूपांतरित करतं. आणि म्हणून आम्ही तुम्हाला एका शेवटच्या विचारासोबत सोडून जात आहोत. पण आता काळ बदलतोय. डिजिटल फायनान्स आणि झटपट पेमेंटच्या या युगात या शतकाहून जुन्या विश्वासार्ह संस्थेचं भविष्य काय असेल? भारत जसं जसं पुढे जाईल तसं तसं टपाल कार्यालय आपलं आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यात कोणती भूमिका बजावेल? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा.